ANS न्यूज होतो की बोगस मतदान होतंय विधानसभा जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा आपल्या इथे अचानक एवढं मतदान वाढलं। राहुल गांधींनी त्याचा आवाज उचलला, काही पुरावे दिले। आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या तोंडावर आलेल्या आहेत आणि फक्त एका कुर्ला तालुक्यामध्ये ही साहेब एवढी नावं आहेत, ही बघा, ही एवढी बोगस नावं आहेत। ही डबल ना दुबा हे 1400-1500 हीच नाव आहेत। हा रेकॉर्ड फक्त कुर्ला तालुक्याचा आहे। अख्ख्या मुंबईमध्ये काय होत असेल, म्हणजे हा लोकांना मूर्ख बनवण्याचं काम हे राज्य सरकार करते। त्याचं निवेदन आपण निवडणूक आयोगाला दिलेलं आहे आणि त्याच्याबरोबर हे पुरावे सुद्धा आपण निवडणूक आयोगाला दिलेले आहेत। आता आम्हाला हे सांगायचं आहे की दीड हजार मतदान एका तालुक्यामध्ये बोगस डबल नावं तुम्ही दिलेली आहेत आणि ह्याचा तुमच्याकडे पुरावा मी तुम्हाला देतो। हे पुराव्यासकट मी ह्या आपल्या निवडणूक आयोगाला दिलेले आहेत। माझे पक्षश्रेष्ठी सुद्धा ह्याच्यावर आवाज उचलत आहेत। आज बऱ्याच लोकांनी उद्धव ठाकरे साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, आव्हाड साहेब असतील, आज सर्वांनी मिळून 2 दिवस इलेक्शन कमिशनकडे हा मुद्दा मांडलेला आहे। ह्याच्यावर इलेक्शन कमिशन काय तोडगा काढणार? मग तुम्ही निवडणुका घेता कशाला? एका ठिकाणी आपण म्हणतो की आधार कार्ड लिंक करा आणि मग आपण वोटिंग कार्ड देतो, मग ही नावं कशी काय डबल आली? ह्याचा जबाबदार कोण? मग ह्यांच्या जे काय साईट्स वगैरे आहेत त्या काय ह्यांच्या ज्या साईट्स वगैरे आहेत त्या काय हे झाल्यात का, कॉम्प्रोमाइज झाल्यात का, काय ह्यांचा डेटा लीक होतोय का? ह्यांची नावं अचानक वाढत आहेत कशी? ह्याचा खुलासा हा निवडणूक आयोगाने करावा लागेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ह्या संस्था ह्याच्यासाठीच उघडल्या की ह्याच्यात लोकशाही ही आपली अमर राहील। ही लोकशाहीचा गळा घोटायची कामं हे निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि स्थानिक सरकार जे आता आपलं सरकार आहे हे करत आहे, हे स्पष्ट दिसतं आणि ह्याचा आपण निषेध करतो। जोपर्यंत ही नावं काढत नाहीत ह्याच्यात निवडणूक लढणार कसे आपण? जर ही 1400 नावं एकटी एका कुर्ला तालुक्यामध्ये आहेत, मग ही नावं जोपर्यंत वगळणार नाहीत, ही नावं जोपर्यंत काढणार नाहीत तोपर्यंत इलेक्शन कसं काय होऊ शकतं? समोरचा माणूस घरी आपण एवढे दिवस म्हणत होतो की मशीनमध्ये प्रॉब्लेम आहे का, तर हा मला असं वाटतं की हे मशीनमध्ये प्रॉब्लेम बोलता यांनी दुसरा मार्ग काढलेला दिसतोय मला आणि हे अशी बोगस नावं वाढवलेली आहेत। आपण मशीनच्या मागे लागलो आणि हे भलतीच कामं इकडनं सरकार करून गेलंय का मागच्या निवडणुकीमध्ये, असं आम्हाला एक संशय आम्हाला ह्याच्यातनं कळतोय। निवडणूक आयोगाला काय तुम्ही सांगणार आहात? निवडणूक आयोगाला आम्ही एवढंच सांगू की आपला देश हा लोकशाही मार्गावर चालणारा देश आहे। कोणी निवडून येऊ दे, कोणाचीही सरकार येऊ दे, लोकशाही ही अमर राहिली पाहिजे। हा आपल्या देशाचा पाया आहे जो आपल्या पूर्वजांनी आपल्याला आणि त्या ह्याच्यावर आपला देश वर्षोनवर्ष प्रगती करत आलेला आहे। ही लोकशाहीची हत्या करायचं पाप तुम्ही करू नका, एवढंच मी हात जोडून विनंती करतो निवडणूक आयोगाला सुद्धा आणि आपल्या सरकारला सुद्धा। ये कैसा है कि जैसा श्रीपाद मदन खानोलकर साहब ने बताया कि उन्होंने जिला अधिकारी को और BMC आयोग को, चुनाव आयोग को और जो अपना पुलिस कमिश्नर को, मतलब ये 2-3 जगह हम लोगों ने मतलब ये अपनी अर्ज़ी दी है कि भाई हमारे जो वार्ड है, ये वार्ड में 174 विधानसभा में 1400 वोट खाली हमारे वार्ड में बोगस हैं। तो ये वोट चुनाव आयोग से अपील मैं करता हूँ कि ये वोट को हटाया जाए और ये वोट से पूरे हिंदुस्तान का माहौल बिगड़ा है। आज आप मुंबई में जब यहाँ पे 1400 तो पूरे मुंबई में कई लाख ऐसे बोगस, आप ये सोचिए कि ये 1400 वोट खाली एक वार्ड में है। जो वार्ड जो हम एक नगर सेवक को बनाते हैं वो वार्ड में 1400 वोट है। ऐसे MLA में 14,000 होंगे, MP में 14 लाख होंगे या 1 लाख होंगे, 1.5 लाख होंगे। तो उसका अंदाज़ा तो ये BJP को मालूम है। कहीं ना कहीं तत्काल इसको जो है रद्द करने की जरूरत। तत्काल ये अपील है कि जिस तरह से बड़े बड़े लोग जो हमारे नेता हैं, MP है, MLA है, ये लोग अभी आवाज़ उठा रहे हैं, जैसा कि शिवसेना के उद्धव साहब, बाला साहब ठाकरे ने आवाज़ उठाई है कि जब तक ये लिस्ट
जो नई लिस्ट आ नहीं जाती है इलेक्शन की, अपना वोटर लिस्ट की, तब तक चुनाव आयोग से अपील है कि वोटिंग नहीं की जाए। तो मैं चुनाव आयोग से ये अपील करूँगा कि उनकी बात को रखा जाए, और ये बहुत गंभीर आरोप है। आपका नाम क्या है और आप कहाँ पर रहते मेरा नाम खान मोहम्मद अलकमा है, मैं कुर्ला कुरैशी नगर में रहता हूँ, और मैं चुनाव आयोग से ये अपील करूँगा कि वो इस पर ध्यान दे।